ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. परमात्मा म्हणजे केवळ आनंद रूपता. ओव्या आहेत 7 आणि 8. ज्ञानदेव सच्चिदानंद पदातील 3 शब्दामुळे परमात्मा त्रिधा होत नसून केवळ कसा आनंद स्वरूप आहे त्याचे विवरण करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, सत्ताची की प्रकाशू, प्रकाशाची सत्ता उल्हासू, हे न निवडे मिठांशू, अमृते जेवी. ज्याप्रमाणे अमृतातून त्याची गोडी वेगळी करता येत नाही, त्याप्रमाणे परब्रह्माची जी सद्रूपता तीच त्याची प्रकाशरूपता किंवा चिद्रूपता, आणि जी चिद्रूपता तीच त्याची सद्रूपता व आनंद रूपता आहे. पुढे म्हणतात, शुक्ल पक्षीच्या 16 दिवसा वाढती कळा, परी चंद्र मात्र सगळा चंद्री जेवी. शुक्ल पक्षामध्ये वाढत जाणाऱ्या 16 कलांनी प्रत्यक्षात चंद्राचे स्वरूप वेगवेगळे भासत असले तरी सुद्धा स्वरूपभूत चंद्रबिंब आपल्या सर्व कलांनी परिपूर्ण असते. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, सत्ताचा आनंद सत्ताचे की ज्ञान, न होती ही तीन वेगळाली. ज्ञानाची की सत्ता, ज्ञानाची आनंद, नांदतो अभेद तीही माझी. अमृताची गोडी अमृतापासून वेगळी काढून घ्यावी कैसी. शुक्ल पक्षा माझी चंद्र प्रतिदिन होय वर्धमान ऐसे वाटे. तरी निरंतर 16 कली पूर्ण स्वभावे करोन असे जैसा. सोने, अमृत व कापूर या 3 प्रतिमांमधून ज्ञानदेवाने आपला सिद्धांत या ओवीत मांडला आहे. स्वरूपाच्या ठायी कोणताच भेद नसल्यामुळं सत्ता, प्रकाश व सुख असे त्रिविध वर्णन परमात्म्याच्या बाबतीत संभवत नाही. अमृतातून त्याची गोडी वेगळी करता येत नाही. द्रवरूपता, गोडी व अमृत असे 3 भाग नसून त्यांची एकरूपता म्हणजे अमृत. तसेच परमात्म्याची सद्रूपता तीच चिद्रूपता व तीच आनंद रूपता आहे. त्याचे अस्तित्व, चैतन्यमयता व आनंदमयता वेगळीकीने दाखवता येत नाहीत. कापराचा पांढरेपणा व मृदुता हे भाव जसे सुगंध मात्रतेत एक वाटतात, तसे परमात्म्याचे सत व चित हे भाव आनंद मात्रतेत एक वाटतात. ज्ञानेश्वरी ज्ञानीपुरुषाचे वर्णन करताना ज्ञानदेवानी म्हटलं होतं की, जयते बाह्याची भाष, नेणी जेची निशेष, अंतरी सुख एक आथी. परी ते वेगळेपणे भोगीजे, जैसे पक्षी ये फळ चुंबीजे, तैसे नव्हे तेथ विसरीजे, भोगीतेपणही. ज्ञानीपुरुषांना बाह्य पदार्थाचे मुळीच ज्ञान नसते. एक आत्मसुखच अंतःकरणात भरलेले असते. पक्षी वेगळेपणे फळाचा आस्वाद घेतो. फळ, पक्षी व आस्वाद असे 3 भेद तिथं असतात. त्याप्रमाणे वेगळा राहून ज्ञानी मनुष्य आत्मसुख उपभोगत नाही, तर तेथे भोगतेपणही विसरले जाते. एरवी विषय सुखाच्या भोगात भोगता, भोग्य व भोग अशी त्रिपुटी राहते. आत्मसुख भोगात तशी त्रिपुटी राहत नाही. ज्ञानदेवानी 6व्या ओवीत सांगितलं होतं की, एरवी सत, चित व आनंद या 3 पदांमध्ये भेद दिसून येतो. त्यातील कुठल्याच संज्ञेने परमात्म्याचे आकलन होत नसते. तर आनंदात ही 3 पदे उणी होतात, म्हणजे ती आनंदात एकरूप होऊन जातात. त्यातील आनंद या पदाने त्यातल्या त्यात आनंदच त्याच्या व्याप्तीची काही कल्पना देऊ शकतो. अमृतातून त्याची गोडी वेगळी करता येत नाही, त्याप्रमाणे परब्रह्माची जी सद्रूपता तीच त्याची प्रकाशरूपता किंवा चिद्रूपता, आणि जी चिद्रूपता तीच त्याची सद्रूपता व आनंद रूपता आहे, असं ज्ञानदेव 7व्या ओवीत म्हणत आहेत. सत, चित व आनंद ही 3 लक्षणे एकरूप आहेत. भिन्नता ही फक्त नावात असते. पंचज्ञानेंद्रिये व त्यांचे 5 वेगवेगळे विषय आहेत. डोळा रूप दाखवेल, नाक वास घेईल, त्वचेने स्पर्श कळेल, रसनेने रस म्हणजे चव कळेल, तर कानाने नाद ऐकू येईल. पण इंद्रिय व विषय यांच्या संयोगातून अवतरणारा आनंद हा एकच असतो. विषयानंद भोगताना सुद्धा एका क्षणी अशी अवस्था येते की त्यात विषय व विषयी यांचा विसर पडून केवळ आनंदमयतेचा साक्षात्कार घडतो. मनुष्य व इतर प्राणी यात विजातीय भेद आहे. मनुष्य एकच असला तरी हात, पाय, मुख असे मनुष्याचे वेगवेगळे अवयव आहेत. हा त्यात स्वगत भेद आहे. पण सत, चित व आनंद हे परब्रह्माचे 3 अवयव नाहीत. त्यात सजातीय अथवा विजातीय भेद नाही. तर ही 3 पदे त्याच्या ठिकाणी एकरूपतेने असतात. ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेव चंद्राचा दृष्टांत देतात.
शुक्ल पक्षात प्रत्येक दिवशी चंद्राची एक एक कला वाढत जाते व तो पौर्णिमेला पूर्ण रूपात प्रतीत होतो. आता प्रत्येक दिवशी चंद्राचे रूप वेगवेगळे भासत असले तरी तो पौर्णिमेला पूर्ण होतो व अमावास्येला शून्य होतो असे नसून तो आपल्या ठायी परिपूर्णच आहे. रोज वेगळ्या वेगळ्या कलांनी प्रकाशित होत असल्यामुळं जरी त्याचा आकार वेगवेगळा भासत असला तरी त्याची स्वरूपभूत 17वी कला परिपूर्णच असते. त्याप्रमाणेच आत्मरूप सत चित आनंद अशा त्रिविध धर्मामुळे त्रिविध प्रकारचे होत नाही. पुढे ज्ञानदेव आणखी एक पाण्याचा दृष्टांत देत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.